तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे कुलदेवतेचे दर्शन व पूजा. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. कुलदेवतेचे महत्त्व आणि रक्षण. प्रत्येक कुटुंबाचे रक्षण करणारी आणि संकटापासून वाचवणारी शक्ती म्हणजे कुलदेवता. कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी बनलेला आहे. आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा पाया कुलदेवतेच्या उपासनेपासून सुरू होतो. जेव्हा ही शक्ती जागृत होते तेव्हा कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि घरात सुख शांती नांदते. आध्यात्मिक उन्नतीसाठी कुलदेवतेची सेवा होणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या कुलातील दोष दूर करण्यासाठी आणि पावलोपावली सुरक्षित राहण्यासाठी कुलदेवतेचे स्मरण करणे महत्त्वाचे ठरते. जर आपण कुलदेवतेला प्रसन्न ठेवले तर जीवनातील अर्ध्याहून अधिक समस्या आपोआप सुटतात, असा अनेकांचा अनुभव आहे. म्हणूनच कुलदेवतेच्या 5 महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाने आवर्जून पाळल्या पाहिजेत. घरातील स्थान आणि टाकाची पूजा. कुलदेवतेची सेवा करण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या देवघरात त्याचे स्थान निश्चित करणे. घरामध्ये कुलदेवतेची मूर्ती, फोटो किंवा पूर्वापार चालत आलेले टाक असायलाच हवेत. टाक हे कुळाचे प्रतीक मानले जातात. जर तुमच्याकडे टाक नसतील तर एक सुंदर फोटो किंवा छोटी मूर्ती देवघरात ठेवावी. केवळ फोटो ठेवणे पुरेसे नाही, तर रोज सकाळी स्नान केल्यानंतर भक्तिभावाने त्याची पूजा करणे आवश्यक आहे. गंध, अक्षता आणि फुले अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करावी. जेव्हा आपण घरामध्ये कुलदेवतेचे अस्तित्व जपतो तेव्हा ती शक्ती आपल्या घराच्या चौकटीचे रक्षण करते. ही साधी पण अत्यंत प्रभावी कृती कुटुंबात चैतन्य निर्माण करते. नामजपाची शक्ती आणि मंत्राचा लाभ. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुलदेवतेचा नामजप. रोज किमान 1 माळ जप केल्याने कुलदेवतेचे तारक तत्व जागृत होते. जर तुमची कुलदेवता महालक्ष्मी असेल तर श्री महालक्ष्मी देव्ये नमः असा जप करावा. विवाहित स्त्रियांनी सासरच्या कुलदेवतेचा जप करणे फलदायी ठरते. समजा तुम्हाला कुलदेवता माहीत नसेल तर श्री कुलदेवताये नमः असा जप करावा. हा जप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारा मार्गदर्शक आपोआप भेटतो, असा साधकांचा अनुभव आहे. नामजप करताना दे या अक्षराचा उच्चार थोडा लांबवावा, ज्यामुळे आध्यात्मिक शक्तीचा अधिक लाभ होतो. ही नामस्मरण साधना माणसाला मानसिक शांतता आणि संकटांशी लढण्याचे बळ प्रदान करते. उपवासाचे फळ आणि वारीचे महत्त्व. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करणे. प्रत्येक कुलदेवतेचा एक विशिष्ट वार असतो. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा वार माहीत नसेल तर मंगळवार हा देवीचा वार असल्याने त्या दिवशी उपवास करावा. विवाहित महिलांनी हा उपवास केल्यास त्याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला मिळतो. उपवास म्हणजे केवळ अन्न त्यागणे नव्हे, तर त्या दिवशी मन देवतेच्या चरणी लीन ठेवणे होय. उपवास केल्याने शरीराची शुद्धी होते आणि सात्विक विचार वाढतात. कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी श्रद्धेने केलेला हा कुलाचार अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होतो आणि आशीर्वाद मिळतात. वार्षिक दर्शन आणि ओटीची परंपरा. चौथी गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवतेचे मूळ ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे. ज्या कुळात भगवंताने आपल्याला जन्माला घातले आहे त्या भूमीशी नाते जोडणे गरजेचे आहे. दर्शनाला गेल्यावर घरातील विवाहित महिलांनी देवीची खणा नारळाने ओटी भरावी. ओटी भरणे म्हणजे देवीला साद घालणे आणि तिचे मातृत्व स्वीकारणे होय. आपल्या मुलांचे शिक्षण, लग्न किंवा आजारपण यासारख्या विषयात कुलदेवतेचा आशीर्वाद पाठीशी असणे आवश्यक असते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही तुळजापूरच्या भवानी मातेची उपासना करूनच
स्वराज्याची स्थापना केली होती. कुलदेवतेच्या दर्शनामुळे मनातील भीती नष्ट होते आणि नवीन कार्य करण्याची ऊर्जा मिळते. श्रद्धेची ही परंपरा पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवावी. दर्शनासाठी जाताना घरची तयारी. 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना घरातून काय घेऊन जावे. जेव्हा तुम्ही तीर्थक्षेत्री जाण्याचे ठरवता तेव्हा प्रवासाला निघण्यापूर्वी घरातील देवांची मनोभावे पूजा करावी. कुलदेवतेला प्रार्थना करावी की, हे माते, मी तुझ्या दर्शनाला येत आहे, मला आज्ञा दे. बाहेरचा तयार प्रसाद नेण्यापेक्षा आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य नेणे अधिक श्रेष्ठ आहे. आई आपल्या मुलाच्या हाताने बनवलेल्या घासासाठी भुकेलेली असते. तसेच देवही प्रेमाचा भुकेला असतो. घरातून निघताना शुद्ध मनाने आणि उत्साहाने तयारी करावी. घराची स्वच्छता करून आणि देवासमोर धूप दाखवून प्रवासाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. ही तयारी भक्तिभावाची पहिली पायरी आहे. घरगुती नैवेद्याचे महत्त्व आणि पदार्थ. दर्शनाला जाताना गव्हाच्या पिठाच्या 11 पुऱ्या आणि गूळ डाळ वापरून बनवलेले 11 लाडू सोबत न्यावेत. तसेच 1/2 किलो गुळाची ढेप सोबत असावी. आपण अनेकदा मंदिराबाहेरून पेढे विकत घेऊन देवाला दाखवतो, पण त्यात आपला हातांचा स्पर्श आणि मेहनत नसते. आपल्या हाताने बनवलेल्या पदार्थात आपली भक्ती साठवलेली असते. कुलदेवता ही आपल्या कुळाची आई आहे. ज्याप्रमाणे एखादा मुलगा हॉटेलचे जेवण आणण्यापेक्षा स्वतःच्या हाताने बनवलेले वरण-भात आईला भरवतो, तेव्हा आईला जास्त आनंद होतो. तसेच देवीलाही आपल्या घरच्या प्रसादाने आनंद मिळतो. भक्ती आणि प्रेमाने तयार केलेला हा नैवेद्य कुलदेवतेपर्यंत थेट पोहोचतो असा विश्वास ठेवावा. तीर्थक्षेत्री पूजा आणि नैवेद्य अर्पण. तीर्थक्षेत्री पोहोचल्यानंतर स्वच्छ स्नान करावे आणि मगच मंदिरात प्रवेश करावा. पुजाऱ्यांना विनंती करून तुम्ही घरातून आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करावा. यावेळी डोळे मिटून मनापासून प्रार्थना करावी की, हे माते, तू आमची रक्षणकर्ता आहेस. आम्ही प्रेमाने आणलेल्या या नैवेद्याचा स्वीकार कर. हा क्षण अतिशय भावपूर्ण असावा. तुमचा नैवेद्य अर्पण करताना तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव घेऊन त्यांच्या कल्याणाची इच्छा प्रकट करावी. देवीला नैवेद्य दाखवताना आपला अहंकार बाजूला ठेवून शरण जावे. थोडा वेळ तो प्रसाद तिथेच ठेवल्याने त्यातील सात्विकता वाढते. हा विधी पूर्ण केल्यावर मनाला मिळणारे समाधान हे कोणत्याही मोठ्या यज्ञापेक्षा श्रेष्ठ असते. प्रसादाचे वाटप आणि गायीची सेवा. नैवेद्य दाखवून झाल्यावर तो प्रसाद पुन्हा सोबत घ्यावा आणि घरी आल्यावर आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला वाटावा. प्रसादाचा काही भाग गायीला नक्की खाऊ घालावा. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे गायीला दिलेला नैवेद्य थेट देवापर्यंत पोहोचतो. कुलदेवतेचा प्रसाद वाटणे म्हणजे देवीचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवणे होय. यामुळे सामाजिक बंध जपले जातात आणि आपल्या घरातील समृद्धी वाढते. प्रसादाचे महत्त्व केवळ खाण्यापुरते नसून त्यातून मिळणारी सात्विक ऊर्जा प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणते. कुलदेवतेचे दर्शन घेऊन आल्यावर आपल्यासोबत तिचा अंशही घरी येतो. अशी श्रद्धा असल्याने प्रसादाचे पवित्र जपून ठेवावे. श्रद्धेची शक्ती आणि ईश्वरी प्राप्ती. आजच्या युगात सर्व काही रेडीमेड मिळत असले तरी अध्यात्मात मेहनतीला आणि भावनेला जास्त किंमत आहे. देव केवळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचा किंवा महागड्या प्रसादाचा भुकेला नसतो, तर तो आपल्या निस्सीम प्रेमाचा भुकेला असतो. प्रेम हीच अशी एकमेव गोष्ट आहे जिच्या साहाय्याने आपण ईश्वरालाही प्राप्त करू शकतो. तुमची ऐपत किती आहे यापेक्षा तुमची नियत कशी आहे हे महत्त्वाचे आहे. तुम्ही साध्या भाताचाही नैवेद्य प्रेमाने दाखवला तरी देवीला तो प्रिय वाटतो. ही श्रद्धाच आपल्याला संकटात आधार देते. कुलदेवतेची सेवा केल्याने केवळ व्यावहारिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसुद्धा होते. हेच खरे सुखी जीवनाचे रहस्य असून सर्वांनी ते मनावर बिंबवले पाहिजे. समारोप आणि सुखी कुटुंबाचा मार्ग.
या 5 गोष्टींचे पालन केल्यास तुमचे कुटुंब नक्कीच सुखी आणि समृद्ध होईल. कुलदेवतेची सेवा हे केवळ कर्मकांड नसून ते आपल्या मुळांशी जोडलेले राहण्याचे साधन आहे. ज्या घरात कुलदेवतेचा मान राखला जातो तिथे कधीही अन्नाची किंवा प्रेमाची कमतरता भासत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दर्शनाला जाताना तुम्ही काय सोबत नेता तेही शेअर करा. अधिक आध्यात्मिक माहितीसाठी अशा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आपल्या कुळाची परंपरा अभिमानाने पुढे चालवूया आणि कुलदेवतेच्या कृपेने आयुष्य आनंदमय बनवूया. सर्वांना कुलदेवतेचा आशीर्वाद मिळो हीच सदिच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयांसह. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.